हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण संडे स्पेशल बिर्याणी बनवणार आहोत. तर चला तर मग बघूयात बिर्याणी आपण कशी बनवतोय. सगळ्यात सुरुवातीला मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत 1.5 वाटी. ते आता मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये तांदूळ घेऊ शकता. तुम्हाला जेवढी पाहिजे आहे तेवढी बिर्याणी तुम्ही करू शकता. त्यानंतर पाणी ॲड केलं. हे अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवले होते. त्यानंतर आता राईस आपण शिजवून घेऊया आता सगळ्यात सुरुवातीला. स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतले. त्यानंतर 2 ग्लास पाणी ॲड केलं. त्यानंतर काही खडे मसाले ॲड केले. चक्रफूल, लवंग, दालचिनी, शहाजिरे त्यामध्ये ॲड केले. हे व्यवस्थित थोडंसं हलवून घ्यायचंय आणि मीठ ॲड करायचंय यामध्ये. आपला राईस हा 90% शिजलेला गेला पाहिजे. जास्त शिजला की बिर्याणी चांगली होत नाही. त्यामुळे 90%च शिजवून घ्यायचा आहे राईस. राईसला जास्त हलवायचं नाहीये. एकदम अलगदपणे हलवायचे म्हणजे आपला तांदूळ तुटणार नाही. त्यानंतर आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला मी धने पावडर ॲड केली. त्यानंतर हळद 1 स्पून, त्यानंतर मी ॲड करणार आहे दही. दही मी 3 स्पून ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणात जेवढं चिकन आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मीठ ॲड केलं. हे आता सगळं मिक्स करून घेणार आहे. हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत आपला राईस झालेला आहे. नंतर आता आपण कांदा तळून घेणार आहोत. कांदा हा गोल्डन फ्राय होऊपर्यंत तळून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा व कमेंट करा. कांदा तळून झालेला आहे. अशा पद्धतीचा कांदा तळून घेतलाय मी. उभ्या आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता रस्सा बनवूयात. सगळ्यात सुरुवातीला ग्रेव्ही करून घेतली होती कांद्याची. मी कच्चाच कांदा ग्रेव्ही केली त्याची. त्यानंतर आता आपण चिकन शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये. एक टोमॅटो, एक कांदा व कोथिंबीर कट करून घेतली. त्यानंतर कुकरमध्ये ते कांदा ॲड केला. 3 स्पून तेल ॲड केलं होतं मी. तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड केली 1 स्पून मोहरी, त्यानंतर जिरे, हळद, हळद 1 स्पून ॲड केली. त्यानंतर चिकन मसाला ॲड केला 2 स्पून. त्यानंतर मी ॲड करणार आहे बिर्याणी मसाला. त्यानंतर टोमॅटो ॲड केलं. टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचंय.
तेल किती छान सुटलंय बघा. टोमॅटो व कांदा, मसाले पण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी लाल मिरची पावडर ॲड केली 1 स्पून. तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढी. त्यानंतर धने पावडर ॲड केली 2 स्पून. धने पावडरने टेस्टही छान येते. त्यामुळे मी धने पावडर यूज करत असते. त्यानंतर सुहानाचा गरम मसाला थोडासा ॲड केला म्हणजे चव छान येईल. त्यानंतर आपण आता चिकन ॲड करून घेणार आहोत. ते पण आता व्यवस्थित परतून घ्यायचे. चिकन हे मी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं होतं. चिकन मॅरिनेट झालेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये चिकन ॲड केलं. हे आता व्यवस्थित परतून घ्यायचंय. कुकर थोडासा हलवून घ्यायचा आहे. म्हणजे चिकनला मसाला लागेल व व्यवस्थित परतलाही जाईल. त्यानंतर कुकरचं झाकण लावून शिट्टी होण्यासाठी ठेवणार आहे. पाणी ॲड केलेलं नाहीये. वाफेवरच मी चिकन शिजवून घेणार आहे. म्हणजे टेस्ट छान येते. कच्चा कांदा ची ग्रेव्ही काढून घेतलेली होती. त्यानंतर कच्च्या टोमॅटोचीही ग्रेव्ही काढून घेतलेली होती. ती आता चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर 1 स्पून हळद ॲड केली. चिकन मसाला ॲड केला 2 स्पून. त्यानंतर गरम मसाला ॲड केला. त्यानंतर थोडासा काळा मसाला, घरगुती मसाला पण थोडासा ॲड केला. म्हणजे टेस्टही छान येईल. रस्सा थोडासाच बनवायचा आहे. त्यामुळं मी त्याप्रमाणेच ग्रेव्ही केली होती. सगळे मसाले ॲड करून घेतले. आता हे व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि लास्टला टाकलेली आहे लाल मिरची पावडर. म्हणजे आपली तर्री छान येईल. सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर चिकन ॲड केलं. हे व्यवस्थित परतून घ्यायचे आता. त्यानंतर 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे यामध्ये. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही प्रमाण पाण्याचं घेऊ शकता. एकदम साध्या पद्धतीने चिकनची भाजी बनवली आहे. त्यानंतर 1 स्पून मीठ ॲड केलं व भरपूर सारी कोथिंबीर घातली. तरी खूप छान आली आहे बघा. आता ही 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे आपले चिकनही शिजलं जाईल. त्यानंतर आपलं चिकन
कुकरमध्ये शिजलेला आहे. आता आपण बिर्याणीला लेयर देऊन घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला मी तूप ॲड केलेलं आहे पातेल्यामध्ये, म्हणजे आपलं चिकन खाली लागणार नाही. तुम्हाला तेजपत्ता दाखवायचा राहून गेला होता. मी त्यामध्ये ॲड केला होता लास्टला. त्यानंतर राईसची सेकंड लेयर देऊन घेतली. त्यानंतर कोथिंबीर ॲड केली. त्यानंतर सेकंड लेयर तयार करायला घेतली. त्यानंतर फ्राय केलेला कांदा ॲड केला त्यावरती. त्यानंतर पुन्हा राईसचा लेयर दिला. स्मेल तर खूप छान येतोय. बघूयात आता टेस्टला कशी झाली आहे. त्यानंतर कोथिंबीर ॲड केली आणि खूप सारा फ्राय केलेला कांदा घातला. कलर होता माझ्याकडे अवेलेबल, पण मी कलर यूज करणार नाहीये. आणि त्यानंतर तूप ॲड केलं. खूप सारं तूप घातलं. आता याला स्मोक देऊन घेणार आहोत आपण. मी गावाकडूनच आणलेले कोळसे होते. बिर्याणीसाठीच घेऊन आले होते. तेच कोळसे आज उपयोगी पडले. त्याचा स्मोक मी देणार आहे. कोळशावरती मी तूप घातलेलं होतं आणि आता हे 5 मिनिटं झाकण ठेवून ठेवणार आहे. म्हणजे आपली वाफ कोंडली जाईल. अशी तयार झाली आपली बिर्याणी. चला तर मंडळी या खायला. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.